नमस्कार दादा. नमस्ते. तुमची ओळख सांगा एकदा. माझं नाव पापालाल मोहम्मद शेख, हां हां. मुक्काम पोस्ट नांदणी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. अच्छा, ही कोणती व्हरायटी केली तुम्ही? ही नामदारीची स्मार्ट येलो अच्छा. व्हरायटी आहे. हां हां हां. तर कसं सुचलं तुम्हाला की उसाच्या खोडव्यात आपण झेंडू लावावा, एवढी मोठी रिस्क घ्यावी? काय वाटलं तुम्हाला? काय विचार करून तुम्ही हे सगळं केलं? विचार म्हणजे मुळात जास्त भाजीपाल्याचं आम्हाला वेळच आहे. भाजीपाला हे लावतोच आम्ही. फक्त ह्या वर्षी जरा ऊसात आंतरपीक काय घ्यायचं, झेंडू. आता प्रत्येक वेळी आम्ही कलकत्ता झेंडू किंवा फ्लावर, दोडका असली पिके घेतो. ह्यावेळी काय केलं की कमी दिवसात 2020 म्हणजे मॅच असते तसं कमी दिवसात जास्त उत्पन्न घेणार म्हणून ही व्हरायटी कमी कालावधीमध्ये आणि एकतर ऊसाला सुद्धा त्याचं काय तर आंतरपिकाचा प्रादुर्भाव काय होऊ नये. ऊसावर एकतर आंतरपीक घ्यायचं आणि इकडे ऊस मार खायचा असं काय होऊ नये म्हणून ही व्हरायटी निवडली. अच्छा. कारण कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारी ही व्हरायटी आहे. ओके. आता तुम्ही बघू शकता की फुलांची आणि फळांची संख्या कमी कालावधीत आता नुसतं याचं 1-2 तोडीमध्ये जवळपास 1 टनभर माल आम्ही तोडला याचा. ओके. आणि बाकीचं आता इतर व्हरायटीपेक्षा कसं 4-5 तोडी म्हणजे जास्तीत जास्त 1 महिना ते 1.5 महिना जर प्लॉट राहिला तरी पण जास्त माल निघून पैसे होऊ शकतात. कारण जास्त खोडवं पण कसं आहे, आता उन्हाच्या जसं टेम्परेचर वाढेल तसं खोडव्याची उंची सुद्धा झपाट्याने वाढ होत्या. बरोबर. आणि मग आंतरपिकाला त्याचं काहीतरी धोका निर्माण व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळं कमी कालावधीत जास्त उत्पन्न निघणारी ही व्हरायटी चांगली आहे आणि अत्यंत कमी खर्चात उत्पन्न चांगलं देणारी व्हरायटी आहे. अच्छा. फुलाची क्वालिटी बद्दल काय मत आहे? फुलाची क्वालिटी 1 नंबर आहे. आता मी तोडून दाखवा एखादं फुल. आता हे फुल हे फुल अजून हे पूर्ण उमलणार आहे फुल. बरोबर. आणि मी स्वतः ह्याचं वजन करून बघितलंय. आता मार्केटमध्ये जी पाठवलेली फुलं आहेत ती 50 ते 55 फुलं घातल्यानंतर 1 किलो वजन त्याचं होत आहे. आणि बाकीची आता कलकत्ता व्हरायटी पण आहे. ती कलकत्ता व्हरायटी जवळपास 240 ते 50 फुलं घालायला लागतात एका किलोमध्ये. बरोबर. आणि हे फुल आहे ते 45 ते 50-55 फुलात 1 किलो होते. ओके. तोडणी खर्च सुद्धा कलकत्ता आणि ह्यात कमीत कमी एक मजूर 10 कॅरेट फुलं ही तोडू शकते. म्हणजे तोडणीकडनं पण परवडतंय, उत्पन्नाकडनं परवडतंय आपल्याला एकदम. तोडणीकडनं, कारण फुलं करायचं म्हटल्यानंतर सगळ्यात शेतकऱ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की तोडणी खर्च ह्याचं जास्त आहे. बरोबर. त्याच्यामुळे ही व्हरायटी जी असं आहे की ह्याला तोडणी खर्च एकदम कमी आहे. खूप कमी आहे खर्च. खूप कमी आहे. तर हे जी कळी संख्या बघता, फुलं तोडाय आलेले तेवढेच आहे तुमच्या झाडावर. आणि झाडाचा डेरा तुम्ही आता 2 मार्च आहे बरोबर, म्हणजे उन्हाळ्यातला प्लॉट आहे बरोबर. तर उन्हाळ्यात थोडी चांगली वाढ झालेली आहे. जवळपास 2.5-3 फूट तुमची आता हाईट आहे. तर नांदिनी सारख्या म्हणजे हा फुलाचा भाग आहे महत्वाचा. म्हणजे नांदणीत फुलाचे संघ आहेत. इथून फुलं दादरला जातात, मुंबईला जातात, गोव्याकडे किंवा कोकणात. तर आता मार्केट विकायला कसं वाटतंय तुम्हाला? हे विकायला आता कसं आहे, हाय आता मी कालच दलालांशी बोललो. आता मी माल पाठवलंय. मार्केटमध्ये सगळ्यात 1 नंबर क्वालिटीचं फुल आहे. अच्छा. आता सध्या तर ओके ओके ओके. 40 रुपये दरनं काल विकलंय माल. ओके. ही कुठं पाठवतो तुम्ही? मुंबईला. ठीक आहे, ठीक. चालेल, धन्यवाद तुम्ही जे माहिती दिली. तर शेख साहेब आभारी आहे खूप 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 खूप. चालेल, ठेवू.
धन्यवाद.